एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? ठरल्याप्रमाणे जसं मी तुम्हाला काल म्हटली होती की उद्याच्या दिवशी जे आहे मी माझे सोफ्याचे कवर आणि पिलो कवर वगैरे सगळं वॉश करून घेईल. तर मी आज तेच करते, सगळं काढून घेते आणि वॉश करायला जे आहे मशीनमध्ये लावते. कारण काय होतं म्हणजे मी जेव्हापासून हे सोफ्याचं कवर घेतलं ना, मी किती वेळा याला वॉश केलं आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण अजूनही जसल्या तसं नाही, पण इतके वर्ष यूज करून पण जवळजवळ 3-3.5 वर्ष जे आहे या सोफ्याच्या कवरला झाले. पण अजूनही जसंच्या तसं आहे आणि काही एवढं जास्त म्हणजे थोडं असं लांबलं येते, त्याच्या साईजपेक्षा थोडं मोठं झालं आहे. पण ते मोठं झाल्यामुळे मला जरा फायदाच झाला आहे, कारण एल शेपचा सोफा असल्यामुळे थोडं जास्तीचा एरिया कवर होऊन जातो माझा. आणि ह्या पिलो कवरबद्दल बोलायचं म्हटलं ना तर काय सांगू तुम्हाला, मी 200 रुपयामध्ये 6 पिलो कवर हे मी घेतले होते. आणि जेव्हा कधीही म्हणजे अचानक असं माझं जेव्हा लक्ष जातं ना ह्या पिलो कवर्सकडे, मला मुंबईची फार आठवण होते. आम्ही पनवेलला राहत होतो आणि तुमच्यापैकी बघणाऱ्यांपैकी कुणी पनवेलला राहत असेल किंवा तुम्ही नवीन गेले असाल किंवा तुमचं तिथे कोणी रिलेटिव्ह असेल ना, तिथे पनवेलला म्हणजे तिथे डीमार्ट आहे ना, तर तिथे बाजार भरतो शुक्रवारी सायंकाळी. तर तिथे जाऊन ना बऱ्याच अशा स्वस्त गोष्टी तिथे मिळतात. आणि हे पिलो कवर बघा, म्हणजे मी 6 घेतले होते 200 रुपयामध्ये. ते 5च म्हणत होते, पण मी त्यांना सांगितलं की अजून एकदा. त्यातले हे 2च जे आहेत ना थोडी क्वालिटी खराब आहे आणि बाकीचे अजून यासोबतचे अजून 2 आहेत दुसरे. तर सगळ्यांची क्वालिटी एवढी छान आहे ना, मग म्हणजे एक हे पिलो कवर 300-350ला एक मिळेल ना, एवढ्या छान क्वालिटीचं हे आहे. आणि बऱ्याच वेळा माझे म्हणजे वॉश पण करून झालं आहे, तरी पण त्यांचा कलर वगैरे काहीही फेंट होत नाही, एकदम छान आहे. अशा काही गोष्टीमध्ये मला असं वाटतं की असा एखादा बाजार हवा. जसा मला मुंबईला होता तो मी आलेला होता आणि बऱ्याच गोष्टी होत्या, पण तेव्हा माझ्याकडे स्वतःचे एवढे पैसे नव्हते की जास्त सामान घेईल. तसंच मी माझी एक जी होती ना म्हणजे बेडशीट पण घेतली. अगदी 1000-1500ला टक्कर देईल ना अशी ती बेडशीट आहे आणि बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी. तर चला आता मी ते मशीनला लावते आणि एवढं काही जास्त खराब नाही, कारण मी जास्तीत जास्त 2 आठवड्यानंतर जे आहे हे पिलो कवर म्हणा किंवा मग सोफ्याचं कवर वगैरे चेंज करते. पण मग मी यासोबत ना म्हणजे आधीही मी हाताने धुवायची, तेव्हा पण मी निरम्याचा वापर म्हणजे जे डिटर्जंट पावडर असतं त्याचा वापर करायची नाही. मी एकतर साबण थोडाफार वाटला तर लावायची, नाही तर म्हणजे इझी मिळतं ना ज्याच्यात आपण जे स्वेटर वगैरे भिजवत घालतो ना, तेच मी त्याच्यामध्ये भिजवून ठेवायची आणि नंतर मग वॉश करून घ्यायची. पण आता मी ते मशीनला लावते म्हणून थोडं लिक्विड पण घातलं. आणि जे 15 मिनिटाची सायकल असते, कालच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर केलं मी, पण काल मशीन नव्हतं दाखवलं. हा एरिया थोडा असा आहे माझा म्हणजे ठेवण्याचा की जागा कमी पण त्यात भरपूर गोष्टी मावल्या, म्हणून एवढा व्यवस्थित दिसायला नाही वाटत, पण भरपूर युजफुल माझा असा हा एरिया आहे. तर बघा इथे जे एक्सप्रेस असतं ना, आता प्रत्येक याच्यामध्ये ह्या सगळ्या सायकल्स असतात, पण नाव थोडे डिफरंट असू शकतात. तर त्यावर मी लावते चांगल्या पद्धतीने स्पिन्स पण करून जे आहे म्हणजे त्यातलं पाणी वगैरे सगळं बऱ्यापैकी निघून जातं. थोडं ऊन होतं हे सगळं मी मशीनला लावायच्या आधी, तर तेव्हा हे सगळे पिलो मी थोडा वेळ जरा वेळ म्हटलं उन्हात ठेवूयात. आणि त्या 15 मिनिटामध्ये जोवर माझं हे सगळं मशीनला लावलं होतं, थोडं मी किचन आवरून घेतलं माझं. आणि आता झालंच आहे तर म्हणजे म्हटलं यांना लगेच वाळवायला घालूया. तसं हवेत पण सुकतात आणि आता तर इतकी हवा चालली म्हणजे मी काय सांगू तुम्हाला दिसेलच की एवढी प्रचंड हवा येते ना. आणि ह्या दिवसांमध्ये ना आमच्या ह्या बाल्कनीच्या साईडून जास्त हवा असते, त्यामुळे धूळ पण खूप जास्त असते आणि त्यातल्या त्यात खूप जास्त गार हवा असते. त्यामुळे सगळं जी टाईल असते पूर्ण अशी एकदम थंड होऊन जाते. विदाऊट चप्पल वगैरेने जे आहे अजिबात चालतच नाही. आणि बाय द वे हो, अजून एक गोष्ट सांगायची, रविवारी माझा व्हिडिओ येत नाही, पण उद्याचा म्हणजे जो रविवार आहे ना थोडा स्पेशल समजून घ्या माझ्यासाठी, पियासाठी. आणि एक नॉर्मल व्हिडिओ मला बनवायचा होता, पण जे आहे म्हटलं रविवारीच जो आहे त्याचं महत्त्व रविवारी जास्त असणार आहे, म्हणून मी रविवारीच त्याला तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवते. एक हॉल व्हिडिओ असणार आहे तो मिशोचा आणि भरपूर युजफुल गोष्टी असणार आहेत. सो उद्याच्या दिवशी बघायला जे आहे विसरू नका, नाही तर तुम्ही म्हणणार की हिचा रविवारी व्लॉग येत नाही. तर आहे जास्त मोठा नसेल, 10-12 मिनिटाचा असेल, पण नक्की बघा आणि युजफुल गोष्टी असल्यामुळे तुम्हाला तो फायदा पण होईल. चला आता सगळे माझे इथे जे सगळे कवर्स वगैरे होते मी वाळवायला घातलेले आहेत. मला खरंच जसं एक दिवस पुढे जातोय ना, ही गोष्ट कन्फर्म होते की हे झाड आता नाही राहणार. आणि म्हणजे तुम्ही त्याचे पत्ते पण बघू शकतात, अगदी म्हणजे पिवळे व्हायला लागलेत. सो मला सांगताना खरंच दुःख होतंय. जर जगलं असतं ना माझ्या बाल्कनीत खरंच खूप छान दिसलं असतं. मी याला जेव्हा तिथून घेऊन आली ना आणि जेव्हा मी ती म्हणजे वर उचलत होती ना ह्या झाडाला, थोडीशी काळजी घेतली असती ना की त्याचे रूट्स वगैरे, पण एवढी रूट त्याची मध्ये गेली होती ना की ते ओढून काढण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हतं माझ्याकडे. चला असो, मी माझी दुःखाची कहाणी प्रत्येक दिवशी तुमच्यापर्यंत घेऊन येते गार्डनिंगचं असलं तर. आणि इतके दिवस झाले म्हणजे जवळजवळ 8 एक दिवस झाले माझे, आणि असं काही मुहूर्तच निघत नव्हता की मी हे जे
चॉपर आहे माझं हे यूज करू. चला म्हटलं आज जे आहे याचा भरपूर यूज होणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करायचं होतं की यूज केल्यानंतर हे कसं काय आहे. तसं तर चांगलं आहे सगळं, पण म्हटलं आता जे आहे लाईव्ह तुमच्यासोबत जे आहे मलाही एक्सपिरियन्स येईल याचा की आहे की नाही म्हणजे व्यवस्थित. तसे मी रिव्ह्यू वगैरे बघूनच कुठल्याही गोष्टी घेत असते, म्हणजे मी न वापरता पण तुमच्यापर्यंत पोहोचवलं ना तर ती गोष्ट खूप जास्त खराब निघायला नको असं मला वाटतं, म्हणून मी सगळ्या चांगल्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर बघा इथे मी फक्त म्हणजे कांदा घातला होता थोडा आणि मिरची अद्रक वगैरे घातलं होतं. सो प्रॉब्लेम असा होतो याचा की जर त्यामध्ये तुम्ही कमी क्वांटिटी टाकली ना तर तुम्हाला जास्त वेळा जे आहे ते दाबून प्रेस करून घ्यावं लागेल. पण प्रेस करताना ओढण्या इतका जोर नाही लागत, कारण की जे दोरीचं माझ्याकडे होतं ना भरपूर असे म्हणजे शोल्डर अगदी पेन करायला लागायचे ना, एवढं त्याला ओढावं लागायचं आणि जास्तीचं सामान असलं मग तर विचारूच नका. सो कमी जर गोष्टी असल्या ना जरा जास्त वेळ तुम्हाला प्रेस करावं लागेल, कारण त्या गोष्टी सगळ्या वर येतात आणि अदरवाईज होतं जसं तुम्हाला पाहिजे. आणि माझ्याकडे आहे तसंही छोट्या साईजचं, त्यामुळे आता ते छोटं आणि हे मोठं असं माझ्याकडे जे आहे आता सेटच बनलेलं आहे. मला हवं त्या पद्धतीने मी इथे चॉप करून जे आहे आणि मी जे आज म्हणजे बनवते ना तर ती सोयावडी जी असते ना आपली सोया चंक्स, त्याची तुम्ही भुर्जी म्हणू शकतात किंवा त्याची भाजी म्हणू शकतात, सुकी भाजी तशी मला बनवायची. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे. पण असं मोठ्या साईजचं जे चॉपर असलं ना तर त्यामध्ये जेवढ्या तुम्ही जास्त गोष्टी टाकणार ना म्हणजे ती जास्त जेवढं भरलेलं असेल ना तेवढं ते छान काम करतं आणि तेवढं ते बारीक पण करतं. म्हणजे मला कांदा आणि हे सगळं बारीक करण्यासाठी जेवढा वेळा मला त्याला प्रेस करावं लागलं ना त्याच्या 20% पण मी प्रेस नाही केलं त्याला आणि तेवढ्यातच माझी सगळी सोयावडी छान बारीक झाली. थोडं जास्त सामान असला तर आपला थोडा एक्स्ट्राचा जो आहे तो जोर याला लावावा लागतो, पण कंपॅरेटिव्ह त्या दोरीचं जे ओढण्याचं असतं ना त्याच्या कंपॅरेटिव्ह हे खूप छान आहे. यामध्ये सगळ्या साईज ज्या असतात ना ते अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्हाला अगदी छोटं पाहिजे, मीडियम पाहिजे. माझं हे सगळ्यात मोठं आहे, तर यातला तुम्ही जशा तुमच्या नीडप्रमाणे जे आहे घेऊ शकतात. बऱ्याच वेळा आपल्याला पत्ताकोबी वगैरे पण चॉप करून घ्यायची असते बारीक, तर त्या सिच्युएशनमध्ये पण असं मोठं एखादं आपल्या घरात असलं तर मग बरं पडतं. आणि ही जी म्हणजे सोयाबीनची ही जी भाजी असते ना ही आमच्या घरात महिन्यातून तरी ॲटलिस्ट कमीत कमी एकदा तरी होतेच. तर मग अशा गोष्टींसाठी बरं आहे, कधीतरी खिचडी जास्तीची बनवायची, मग कांदा वगैरे चॉप करण्यासाठी किंवा कांदा टोमॅटो एकत्र तुम्हाला 2-2 3-3 चॉप करून घ्यायचे, तर मग मला त्या चॉपरमध्ये काय व्हायचं की 2-2 वेळा मला ॲड करावं लागायचं. आता एकाच वेळात माझं काम होईल. सो ओव्हरऑल जे आहे ना चॉपर खूप छान आहे. चला, माझं स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झालेलं होतं आणि अगदी थोड्याच वेळात म्हणजे माझे वाढले होते हे सगळे सोफ्याचे कवर, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की हवा भरपूर चालली होती, त्यामुळे हवेनेच गोष्टी ज्या आहेत त्या सुकून जातात. उन्हाची गरजच नसते, एवढी प्रचंड हवा येते आणि एखाद दिवशी तर कहर असतो हवेचा. म्हणजे मला भीती वाटते की माझे जे पण असे हँगिंग प्लांट्स लावलेत ना ते अगदी एवढे हलतात ते की असं वाटतं की हे पडतील खाली आणि सगळे प्लांट्स खराब होतात की काय, एवढी हवा असते. चला असो, हे जे सोफा कवर आहे बऱ्याच लोकांना मला मग कमेंट येते जेव्हा पण मी शेअर करते, तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूप छान आहे आणि मी 3 सीटर आणि 2 सीटरचं असं जे होते कॉम्बिनेशनमध्ये मागवलं होतं मिशोवरून, तर मी लिंक तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकतात. आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना अजून 2 पिलो कवर आहे, तर म्हटलं ज्या थोड्याशा चेंज करूयात, आता 2 वेगळे कलर जे आहे ते ॲड करूयात. एक ब्लॅक कलरचा आहे आणि हे असं कॉम्बिनेशनमध्ये स्ट्रिप्स आहेत. आणि अशी डील मला आता परत आयुष्यात कधीच नाही भेटणार. मला माहिती आहे की म्हणजे 200 रुपयामध्ये 6 म्हणजे एक कितीला येईल तरी 50 रुपये 40 रुपयाचं एक पकडूया आपण, कुठेच मिळणार नाही एवढं छान पिलो कवर, ते पण फक्त 40 रुपयामध्ये. इम्पॉसिबल. जेव्हा कधी गेली फायनली मुंबईला आणि तो शुक्रवारच असला, तो पण पनवेलचा बाजारच असला, तर मला भेटू शकतं. तर तरीही गॅरंटी नाही की आता आहे की नाही म्हणून आणि असतं की नाही, आय डोंट नो. तुम्ही पनवेलमधून असाल तर मला सांगा तसं अजूनही तिथे बाजार भरतो की नाही म्हणून. बरेच दिवस झाले तुमच्यासोबत मी शेअरच नाही केलं, पण मी एक्सरसाइज कंटिन्यू करते. आता बघा, मी पियाला खाली घेऊन गेली होती, म्हणजे पार्किंगमध्ये तिला मी घेऊन जात असते खेळवायला आणि मी जाण्याआधीच ना माझं प्रिपरेशन असतं. जर मला येताना 10 मिनटं पण उशीर झाला ना तर मी डोक्यामध्ये ॲटलीस्ट हे तरी फिक्स करून जाते की मला रात्री बनवायचं काय, कारण की बनवायचं हे फिक्स असलं ना जेवण पटापट बनतं, पण बनवायचं काय हे फक्त माहीत असलं पाहिजे किंवा त्याचं थोडं प्रिपरेशन असेल. म्हणजे काही डोसा वगैरे बनवायचं आहे तर सगळं काढून ठेवायचं, पराठा बनवायचं तर कापून वगैरे ठेवायचं, पालक वगैरे सगळं वॉश करून ठेवायचा. म्हणजे आल्यानंतर काय होतं ना की मला 10 मिनटं हे जे आहेत ना मला माझे एक्स्ट्राचे मिळतात आणि मग मी एक्सरसाइज करू शकते. मी प्रत्येक दिवशी असा विचार करते की तुमच्यासोबत शेअर करावं. आणि पण माझं काय असतं ना, मी ज्या ड्रेसमध्ये असते मी तसंच करते, पण आज म्हटलं असू दे, चला पंजाबी तर पंजाबी. तुम्हाला जे आहे एक छोटंसं मोटिवेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हळूहळू करत थंडी निघून जाईल.
आणि रेग्युलर गोष्टी ज्या आपल्या हेल्थसाठी चांगल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या राहतील, म्हणून मग हा नॉर्मलच असा छोटासा व्हिडिओ शूट केला. आणि मग त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं मी की लगेच स्वयंपाकाला सुरुवात होते आणि इतका दिवस पटापट जातो की काय सांगावं. कधी सकाळ आणि कधी लगेच अचानक रात्र होऊन जाते. 6 वाजतात, 7 जेवणाची वेळ, रात्रीची भांडे आणि लगेच झोपण्याची वेळ होऊन जाते. म्हणजे माहीत नाही हे सगळं माझ्यासोबत होतं आहे का, कारण माझ्याकडे एक्स्ट्रा टाईमच उरला नाही की मी कुठेतरी काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करू. रोजची अगदी सेम रुटीन झालेली आहे. सकाळी उठा, टिफिन बनवा, व्हिडिओचं बघा, कमेंट्सला रिप्लाय करा. म्हणजे मला आता असं होतं आहे की मला कमेंट्सला रिप्लाय करण्यासाठी वेळ काढून घ्यावा लागतो. बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल मी अगदी 9:30 नंतर 10 वाजतासुद्धा तुमच्या कमेंट्सला जे आहे ते रिप्लाय करत असते. थोडं बेडवर गेली, झोपली आणि मग तेव्हा मी बघते की नाही नाही ही इम्पॉर्टंट आहे, हिला गेलंच पाहिजे, थँक्यू म्हणायचं आहे, मग ते पोहोचलंच पाहिजे. कारण बरेच लोकं असं कुतूहलाने मला जे आहे कमेंट करत असतात तर मला वाटतं की नाही त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे लगेचच्या लगेच. कधी कधी कुठल्या कमेंट सुटतात माझ्याकडून आणि जरा उशीर पण होऊन जातो. ते जरा ॲडजस्ट करून घ्या आणि मी यावर जरा काम करते की माझं जे काम आहे ते जरा स्पीडली झालं पाहिजे, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला एक्स्ट्राचा वेळ मिळेल आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी कंप्लीट होतील. तर मी आज नॉर्मल जेवणामध्ये जे आहे शेवभाजी बनवते. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, शेवभाजी बनवायची की जे आहे पिठलं वगैरे बनवायचं. दोघी गोष्टी पियाला आवडतात. म्हटलं चला शेवभाजी बनवूया. तर त्यासाठीच मी इथे जे आहे माझं सगळं प्रिपरेशन चाललेलं आहे आणि पटपट कामं चाललेली आहेत. मी चपातीचं पीठ मळायला घेतलं आणि तोवर माझा कांदा जरा करपलाच आणि असं तुमच्यासोबतही होतच असेल. यामध्ये मी टमॅटो ॲड करून घेतला आणि आता मीठ घालते, जेणेकरून हा टमॅटो लवकर शिजेल आणि पुढची प्रोसेस पण जरा फास्ट होईल. सो कधीही टमॅटो तुम्हाला किंवा तुम्ही प्युरी पण टाकली ना टमॅटोची, पेस्ट करून टाकली तरी पण त्यामध्ये थोडं मीठ घातलं ना की ते लवकर तेल सुटायला लागतं. सगळे मसाले वगैरे मी इथे घातले आणि शेवची भाजी म्हणली की थोडं झणझणीत अशी असली पाहिजे. तशी मी नॉर्मल बनवते, अगदी मसालेवाली नाही बनवते. आणि आता हे सगळं जे आहे मिक्सरला वाटून वगैरे पण बनवून घेऊ शकतो. सो मी इथे मसाला घातला आणि थोडा वेळ जरा परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर जे आहे थोडं पाणी टाकून थोडं तेल सुटलं याला की मग यामध्ये तुम्हाला किती पाणी घालायचं त्यावर डिपेंड आहे. अशी सुकी भाजी मी पियाला पण बनवत असते, पण रात्री बनवली आणि आम्ही सगळेजण घरी बसून खाणार असलो की मग जरा मी रस्स्यावाली बनवते, जेणेकरून चपातीमध्ये छान डीप करून आपण खाऊ शकतो. आणि हे छान जे आहे ना, म्हणजे हे तडकावाला हे जे पाणी आहे आता जे आपण बनवली भाजी, हिला छान उकळ आणू द्यायची 10 ते 15 मिनटं आणि मग यामध्ये शेव जी आहे ती टाकायची. पीठ माझं भिजवून ठेवलेलं होतं. सो आता पटापट चपात्या पण बनवून घेते. आणि बघा मी गावाकडूनच ही अशी शेव आणत असते नेहमी. मी इकडून बऱ्याच वेळा म्हणजे स्टार्टिंगला ट्राय केली पुण्यामधून, पण अशी शेव मिळतच नाही आणि त्याची भाजी पण अशी जमणारच नाही. म्हणून तुम्ही बघा की आपल्या गावाकडे म्हणजे तिकडे खानदेश वगैरे तुम्ही म्हटलं ना तर स्पेशल तिकडे जास्त करून शेवभाजीच मिळते. इकडे जसं मिसळ वगैरे असतं तसं तिकडे शेवभाजीच जास्त स्पेशल असते आणि तिकडची शेव माहीत नाही पण वेगळीच असते, त्याचीच भाजी खूप छान जमते. तर मी इथे आता भरपूर वेळ उकळून झालं होतं माझं आणि त्यामध्ये मी आता शेव ॲड केली की लगेच जो आहे गॅस बंद करून ठेवायचा, झाकून ठेवलं जरा वेळ की आणि भाजी तयार होऊन जाते. चला आमचं पूर्ण जेवणच इथे बनवून तयार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की वेळ एवढा कमी असतो ना, म्हणजे दिवस भरभर निघून जातो आणि गोष्टी राहूनच जातात. तर मी चपाती बनवताना अगदी खरडून हे सगळं भांड्यातलं तूप जे होतं ते यूज करून घेतलेलं, कारण तेवढा वेळ नाही की फ्रीजमध्ये जा आणि दुसऱ्या डब्यातून तूप काढा. म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी आता झाल्या पाहिजे. उद्यावर सोडलं तर उद्याचाही 5 मिनटं असाच माझा जाईल. आणि मी तूप या छोट्याशा भांड्यामध्ये बाहेर काढून ठेवते आणि जो माझा लाकडी रॅक आहे तिथे ठेवते. दिसायलाही छान दिसतं आणि यूज करायला पण इझी होतं जरा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला करून घ्यायची ती म्हणजे हा डब्बा. आणि बऱ्याच गोष्टी मम्मीकडून जसं की म्हणजे ज्वारी आहे किंवा मग आपलं बाजरी वगैरे आहे ना, तर मी हे तिकडून आणते. इथे तर घेतच नाही जास्त असं. तिकडून आणल्यानंतर मग ते असंच डब्यात ठेवलेलं असतं आणि गेल्या 8-1 दिवसापासून विचार करते की हा डब्बा जरा ओपन करून मला बघायचा आहे की यामध्ये काही कीड वगैरे तर नाही लागली, पण वेळच मिळत नाही. आणि मग रात्र एक अशी असते की आता आहे आपल्याकडे वेळ, तर चला उद्याचवर ह्या सगळ्या गोष्टी सोडण्यापेक्षा आताच चेक करून घेऊया, 10 मिनटं उशीर होईल. आणि असंही माझं लॉजिक आहे की रात्री काय काम करायचे आहे ते करून घ्या, असंही बेडवर जाऊन आपल्याला झोपायचं, सगळा थकवा निघू शकतो. तर मी आता थोडीशी रुटीन जी आहे ती चेंज करून घेतली. जे काही असे छोटे मोठे कामं जे पेंडिंग राहत आहे ना, तर ते रात्रीला कंप्लीट करून घ्यायचे, जेणेकरून कामं राहत पण नाही आणि वेळेवर पण होऊन जातात आणि रात्री एवढा थकवा पण जाणवत नाही माणसाला. सो मी जे पोहे वगैरे सगळं भरून घ्यायचं होतं, डब्बा चेक करायचं होतं, सगळं करून घेतलं मी. आणि आता हे उद्यासाठी जे आहे मला हरभरा पाण्यात भिजवत घालायचा होता, ते पण काम आता माझं झालं आणि पूर्ण घर पण आवरून झालं आहे. चला मग आता या सगळ्या गोष्टींसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.